नमस्कार. सातारा जिल्हा परिषद कोळके आणि पंचायत समिती कोळके आणि दुसरी पंचायत समिती गण जाधववाडी या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ आम्ही प्रभारी शहरातील आता नवनिर्वाचित नगरसेवक यांना या कोळके गटाची आणि दोन्ही गणांची जबाबदारी दिलेली आहे. आज कोळकेमध्ये प्रचार करत असताना फक्त एवढंच सांगतो की शहरामध्ये जो नगरपालिकेमध्ये लोकांनी विचार केला आणि काम करणारे नगरसेवक आणि घरात बसून काम करणारे यांना घरात बसवले. आता कोळकीमध्ये जर प्रचार करायचा असेल तर एकच सांगतो की कोळकीमध्ये जे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत जयकुमारजी शिंदे हे प्रत्येकाला म्हणजे अगदी रस्त्यावर भेटणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणार आहेत. आणि दुसरे उमेदवार हे फक्त फलटण ते गिरवी आपल्या स्वतःच्या गाडीत आणि फक्त स्वतःच्या संस्था सांभाळणार आहेत, कुणाच्या सुखदुःखात नाहीत किंवा कधी कुठल्या कामाला नाहीत. आता मान्य सचिन आमदार पाटील असतील किंवा शमशेरदादा असतील, फलटण ते गिरवी बोडकेवाडी जाताना कुठलाही सर्वसामान्य माणूस असेल तर प्रत्येकाला भेटतात. परंतु हे उमेदवार आहेत ते कधीही फक्त इलेक्शन आल्यानंतर तोंड दाखवतात, आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षात आताच 1 महिन्यात 2 पक्ष त्यांनी बदलले. असे उमेदवार पाहिजेत का सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात जाणारा. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नगरपालिकेमध्ये खासदार साहेबांची भूमिकाच ही की लोकांच्या तळागाळामध्ये जाऊन काम करणारी माणसं पाहिजेत. हे पद काय भूषवण्यासाठी नाहीयेत. आपल्याला याआधी सुद्धा ग्रामपंचायत त्यांना दिली होती, पण ग्रामपंचायत गिरवीमध्ये आपण जर चौकशी केले तर हे महाशय परत तिकडे फिरलेच नाहीत. आपल्याला माणसे पाहिजेत काम करणारी, गोरगरिबांची सुखदुःख जाणारे. म्हणजे असेल पानंद रस्ते असतील, आरोग्याचे प्रश्न असेल, शाळेचे असेल, रस्त्याचे असेल, हे ग्राउंडवर जाऊन काम करणारे. विकास शेठ असेल, विकास शेठला कोळके ग्रामपंचायत मध्ये काम केल्याचा अनुभव आहे. युवराजला कोळके नुरगुडी ग्रामपंचायत मध्ये काम केलेला अनुभव आहे. हे तिन्ही सर्वसामान्य उमेदवार आहे. आणि आपला आता फंडाच आहे भारतीय जनता पार्टीचा की सर्वसामान्य माणूस हा सत्ता केंद्री जायला पाहिजे. याआधी काय होत होतं की त्यांच्या संस्थेतला बड्या बापाचा अशी जाणारे लोक फक्त उमेदवारांनी तीच जिंकून जाते. त्यामुळे सर्वसामान्यांची माणसं होत आहेत, माणसांची कामं होत नव्हती. आता उमेदवार असे दिलेत दादांनी की कोणत्याही चौकामध्ये त्याला हाक मारून सांगतील ए बाबा हे असं काम झालेले काय करतोयस. अशी माणसं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला हे माणसं हे अशीच सर्वसामान्य गेली पाहिजेत. मोठ्या घरातली कामं माणसं जाऊन त्यांना काम सांगता येत नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की तिन्ही उमेदवार ताकदीचे सर्वसामान्य आहेत. त्यांचं चिन्ह आहे कमळ. बाकी कुठलंही न बघता फक्त कमळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इथं 2 आणि पलीकडे जाधववाडीमध्ये पंचायत समिती आणि कोळकेशी 2, प्रत्येकाला 2 मतं देण्याचा अधिकार आहे. फक्त कमळ बघा आणि विकासाला साथ द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.